दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात मृणालिनी राजे पाटील आघाडीवर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचार दौऱ्यानं वातावरण तापले। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार मृणालिनी राजे पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या प्रचार दौऱ्यानंतर मतदारांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून भाजपच्या उमेदवाराला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे। मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दत्तवाड मतदारसंघातील विविध गावांमध्ये भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला। केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विकास योजनांची माहिती देत त्यांनी भाजप सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला। या दौऱ्यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले असून त्याचा थेट फायदा मृणालिनी राजे पाटील यांच्या प्रचाराला मिळताना दिसत आहे। मतदारसंघातील प्रत्येक गावातून मृणालिनी राजे पाटील यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। युवक, महिला, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारीला भक्कम पाठिंबा मिळत असून विकासासाठी भाजप हा संदेश प्रभावीपणे पोहोचत आहे। कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य संचारले असून प्रचार यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे। मृणालिनी राजे पाटील यांनीही मतदारांशी संवाद साधताना मतदारसंघातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि शेती विकासाला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली आहे। केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या सहकार्याने दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय। सध्याच्या परिस्थितीत दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता मृणालिनी राजे पाटील यांच्या विजयाच्या आशा बळावल्या असून निवडणूक लढतीत भाजप आघाडीवर असल्याचं स्पष्ट होत आहे। शिवार न्यूजसाठी सुदर्शन पाटील। प्रेम मिळालंय। आई, बहिणी, ताया, काका, मामा, आजोबा प्रचंड मला सगळ्यांनी प्रेम दिलंय, सगळ्यांनी आशीर्वाद दिलाय आणि मी ते सांगू इच्छितो, दानवाड गाव एवढं प्रेमळ आहे की त्यांनी मला औक्षवण केल्याशिवाय कधी गावात येऊ दिलं नाहीये। त्यामुळं त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद एका रूपाने हा माझ्या पाठीशी कायम आहे असं मला वाटतंय आणि हे प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम असणार आणि हा वाढणार ह्याचा मला एक विश्वास आहे। मी आपल्यातलीच आहे, मी आपली एक लाडकी बहीण आहे। ही लाडकी बहीण आज आपल्या बहिणींसाठी, आपल्या भावांसाठी, आपल्या काकींसाठी, आजींसाठी प्रचंड हिला काम करायचं आहे आणि त्यासाठी आपला आशीर्वाद आणि आपला साथ एवढाच महत्त्वाचा आहे। मला कुठल्याही योजना असू दे, कुठलीही समस्या असू दे, ह्या गावासाठी मी आणि आमचे हरिकाका कायम अग्रसर असून काम करणार आहे। फक्त आपला आशीर्वाद। फार मोठा प्रचार दौरा आणि सभा आपण आज इथे आयोजित केला आहे। आपण गावात प्रतिसाद बघून मला आज खात्री वाटते की ही विजय 100% फिक्स आहे। म्हणजे विरोधकांचा घाम फुटलेला आहे। आपण एकच करायचं आहे, त्यांचं निस्तं नाबूद करून टाकायचं, त्यांना ठेवायचं नाही। काय आता मला एक गोष्ट सांगा, मी आता आज या ठिकाणी आपण सांगू इच्छितो, वडील माझे आत्ता इथं आले, आम्ही अख्ख्या गावात प्रचार यंत्रणा काढली, दौरा काढला, बघता बघता सगळेजण आम्हाला सामील झाले की बाबा अरे एवढं चांगलं हे निघाले, बाबा इतका चांगला प्रतिसाद आहे, माणसं बघून इतके माणसं गोळा झाली आणि आज एवढा हे प्रतिसाद बघून मी आज खरंच मला 7 तारखेला मला अजिबात हे वाटत नाही की 100% विजय हा आमचाच आहे, एवढं मी सांगू इच्छितो। आज या ठिकाणी उपस्थित मी सर्व मान्यवरांचं नाव घेत नाही, बरेच मान्यवर आहे, मला जरा दिलगिरी व्यक्त करतो, मी सर्वांचं नाव घेत नाही, एवढं मी सांगू इच्छितो। आज आपण मला एक गोष्ट सांगा की आपल्याला विरोधात काय देणार, काय देऊच शकत नाही। आपल्याला विरोधात जे आपल्या आता आहे ते आपल्याला काय देणार, काय देऊच शकत नाही। याचं कारण काय की वरती राज्यात आपली सत्ता, देशात आपली सत्ता हे असल्यामुळं आपल्या इथं भाजप सरकार, भाजप सत्ता येणं गरजेचं आहे। का? कारण आपली कामं होणार, आपल्या फंड म्हणा, निधी म्हणा, कुठल्याही गोष्टी म्हणा, हे थांबलं जाणार नाही। 100% वरती सत्ता असली, खाली सत्ता असली, एकच विचार माणूस असला की हे इथं 100% कुठल्याही गोष्टी फार सोप्या पद्धतीने होणार आणि चांगला निधी, चांगला विषय होणार, चांगला इथं बऱ्याच गोष्टी थांबलेल्या आहेत। आपण सांगू 7-8 वर्षाला सदस्य नाही आहे, त्यामुळे काय झालं की सदस्य नसल्यामुळे कामं नाही, कामं सगळी ठप्प आहेत। मग कामं करण्यासाठी काय पाहिजे, आपल्याला भाजप सरकारच पाहिजे आहे का? आपण एवढं 15 वर्षाला बघायला की किती चांगलं डेव्हलपमेंट, आपण मुंबई बघा, पुणे बघा, आपण मोठे मोठे शहर बघा, ग्रामीण भाग बघा की कामं किती वेगानं चालले। म्हणजे ज्या ठिकाणी आपला 8-8 तास लागत होते पोहोचायला, तिथं आपण 2-2 तासात पोहोचतो आता। इतके मोठे मोठे रस्ते, इतके मोठे मोठे विजन हे फक्त भाजपकडेच आहे। कोण मला सांगा, आता अख्ख्या जगामध्ये लाडकी बहीण सारखी योजना कोण देते? कोण देते?
तुम्ही सांगा. आज मी काल मुख्यमंत्री साहेब इथं उपमुख्यमंत्री साहेब इथं आलेले, त्यांनी काल घोषणा दिल्या की आपण असा साथ दिला तर 1500चं उद्या आम्ही 2100 रुपये कमी करून देऊ, 2100 रुपये करून देऊ. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500चे आपण 2100 करू. फक्त आम्हाला भाजप सरकारचा साथ द्या. ह्या ह्याच्यामध्ये 100% आम्हाला विजय करा. कुठल्याही गोष्टीचा काही निधी असू दे, कुठलीही कामं असू दे, हे थांबू देणार नाही एवढे मी ग्वाही देतो. मी आज एक प्रदेशचा आहे, मोठा पदाधिकारी भाजपचा आहे, वडील एक मोठ्या पगारी काम करतात. आपण एवढा सांगू इच्छितो, आमचे संबंध देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर आहेत, मुख्यमंत्री साहेबांसोबत घरचे संबंध आहेत. त्यामुळे मी आज इथं ग्वाही देतो, कुठलेही काम अडणार नाही. मग आमच्यावरती विश्वास ठेवा आणि 7 तारखेला आम्हाला मतदान करा. 100% दत्तवाडला मी राज्यात आणि देशात एक नंबर मताचं करून